आईच्या 75व्या वाढदिवशी सूम पिळगावकर यांनी केलेलं एक भाषण. शांतता शांतता शांतता. मामा फुलं देशपांडे फुलांपेक्षा सुनील मधुकर पिळगावकर बोलतोय. सूम पिळगावकर. आईने मला अभ्यास कसा करायचा शिकवलं. लहानपणी तिसरीत असताना अजूनही मला आठवतं आईने इतका पडवला मला. ती शिवाजीचे 3 बाल सवंगडी कोण. आणि अजूनही मी झोपताना पांघरून घ्यायच्या अगोदर म्हणतो तानाजी मालुसरे येसाचे बाजी पासलकर करून झोपतो. आणि हे कधीच लक्षात येत नव्हतं की तानाजी असेल तर बाजी विसरायचो, बाजी असेल तर पासलकर विसरायचो, नाहीतर मालुसरे विसरायचो. आई मला सोपं आहे रे, शिवाजीचं लहानपणीचं नाव काय सांग. मी म्हटलं शिवबा. ओके, मग तायबा लक्षात ठेव ना. म्हटलं तायबा म्हणजे काय. अरे अगदी सोपं आहे. तायबा म्हणजे तानाजी मालुसरे येसाचे कंका बाजी पासलकर. ता स्टँड्स फॉर तायबा तानाजी, ये फॉर येसाजी आणि बा फॉर बाजी. आईला इतकं सोपं आहे. मग त्याच पद्धतीने मी कंप्लीट आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवल्या. भारतात MS नंतर अमेरिकेत सुद्धा केलं. पण आईन्स्टाईन बोर्ड थिअरीचं मला अजूनही आठवतं की 5 पानाचा तो एक लेखच असायचा आणि तो कंपल्सरी यायचा. लोकांना पाठ करताना फाटायचे. पण माझं अगदी सोपं होतं. मग काय होतं, मला ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. हा अख्खा या छोट्याशा ढगाला लागली कळावरती कंप्लीट हे होतं. मग ढ म्हणजे काय, ग म्हणजे काय, ला म्हणजे काय, प्रत्येक एक पॅरेग्राफ होते. मग ढ मध्ये काय असायचं तर ढ मध्ये सुनील नभे सुंदर नभे नभे अतुला हा, सुनील सागर सुंदर सागर सागर अतुला हा, हे अख्खं काव्य असायचं. मग सु म्हणजे काय, न म्हणजे काय, आणि ती पहा बापूजींची पुण्यज्योती. प्रत्येक ह्याच्यावरती एक पण असायचं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जिने मला आयुष्याचा अभ्यास कसा करायचा शिकवलं त्या माझ्या आईस शतशः प्रणाम.